बीड तालुक्यामध्ये साक्षाळ पिंपरी गावावर सिंदफना नदीच्या पुरानं दुःखाचा डोंगर कोसळला। काही क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं आणि एक कष्टाळू कुटुंब उघड्यावर आलं। नदीच्या तीरावर असलेले मधुकर साहेबराव काशीद यांचं घर काही क्षणामध्ये नदीच्या लाटांमध्ये विलीन झालं आणि शेती सुद्धा पाण्यामध्ये वाहून गेली। फक्त लढ म्हणा या आमच्या उपक्रमातून स्वराज काशीदच्या संघर्षाची ही कहाणी पाहूया। हा आहे स्वराज काशीद। तो MSc केमिस्ट्री करतोय। अभ्यासासोबत त्याची नेट सेटची तयारीही सुरू आहे। मात्र बीड जिल्ह्यातील सिंदफना नदीला पूर आला आणि होत्याचं नव्हतं झालं। साक्षाळ पिंपरीत असलेली शेती पाण्यात वाहून गेली आहे, तर त्याच्या घराचीही पडझड झाली। त्यामुळं स्वराज दररोज पुलावर बसून उद्ध्वस्त झालेलं घर आणि वाहून गेलेलं पीक पाहत बसतोय। शिक्षणासाठी पैसेच नसल्यानं पुढचं शिक्षण कसं होणार याची चिंता त्याला सतावतीये। 30 फूट असं खोदून पूर्ण शेती गेलेली आहे। ऊस नाही राहिला, मोसंबीचा बाग उद्ध्वस्त झाली, मागे बघू शकता। म्हणजे पुढचं शिक्षण जे आहे ते आज पूर्ण अंधारातच असल्याचं जमा झालेलं आहे। स्वराज काशीदचं पुढचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी तुम्ही त्याला थेट त्याच्या बँक खात्यात मदत करू शकता। स्वराज मधुकर काशीद, बँक खाते क्रमांक आहे 3760418602, IFSC कोड CBIN 02-83045, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा शिरस मार्ग गेवराई। गूगल पे क्रमांक आहे 9673883232। जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या मुलाचं शिक्षण आर्थिक संकटामुळे सुटण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्याचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी गरज आहे तुमच्या आर्थिक मदतीची। महेंद्र मुधोळकर, झी 24 तास, बीड।